1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत। हे बघा, मुगाची डाळ असली तुमच्याकडे तरीही चालेल। हा 2 कप, टोटल 2 कप हिरवे मूग घेतलेले आहे। आता आपल्याला स्लो गॅसवर 7-8 मिनटं आपल्याला हलकासा रंग म्हणजे हिरव्या मुगाचा रंग चेंज करायचा आहे। झालेली आहे आणि हलकासा हिरव्या मुगाचा रंग चेंज झालेला। 1 टेबलस्पून घेतलेले आहे मेथी दाणे। जर तुम्हाला मेथी दाणे अजून थोडे वाढवायचे असतील तर तुम्ही करू शकता। मेथी दाणे भाजून घेतलेले आहे। 3/4 कप तूप घेतलेलं आहे, म्हणजे पाऊण कप साजूक तूप घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यामधले 7 ते 8 बदाम घेतलेले आणि तेवढेच 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, तुकडे केलेले आहेत। हे बघा, आता मी हलकेसे तुपामध्ये काजू अजून 1 चमचा साजूक तूप घालते। 2 चमचे डिंक घेतलेले आहेत। स्लो गॅसवरच आपल्याला डिंक चांगले फुलवून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक असं रवा झालेला आहे। मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे। आता या तुपामध्ये आपण जे काही गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या। आता आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे। थोडं थोडं घालूनच पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता उरलेलं तूप सुद्धा मी सगळं घालत आहे आणि पुन्हा मी हे पीठ काढून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी दाणे घालत आहे। काजू आणि बदाम जे तुपामध्ये भाजले ते घालत आहे। फ्रूट्स हे मी कढईमध्ये घालत आहे, ते तुपामध्ये ते मी घालत आहे। आता मी वेलची पूड घालत आहे 1 टीस्पून। 1 कप गूळ आणि मिक्स करून घेऊन जेवढं तुम्हाला लहान मोठा लाडू बनवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवले आहे आणि खिशाला परवडेल असा हा लाडू आहे आणि काय चकाकी आलेले आहे तुम्ही बघू शकता। खरंच खूप छान झाला हा लाडू।